कोल्हापूर ते मुंबई तब्बल 500 किलोमीटरचा हायवे. मुसळधार पाऊस पडत होता आणि एका कारच्या डिक्कीत त्यांचा मृतदेह लपवलेला होता. एका माजी महिला सरपंचाचा विश्वासघाताने झालेला अंत आणि एका सतर्क भाच्याने मामाचाच केला गेम. हे आजच्या सत्य घटनेत म्हणजेच शिरगावच्या सुरेखा न्यारे हत्येची अंगावर काटा आणणारी सत्यकथा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातलं शाहूवाडी तालुका, याच तालुक्यात छोटंसं हे एक गाव आहे. त्याचं नाव शिरगाव. या गावात सुरेखा शिवाजी न्यारे राहत होत्या. सुरेखा या स्वभावाने खूप चांगल्या होत्या, दिसायलाही खूप सुंदर होत्या आणि कणखर सुद्धा. या गावकऱ्यांच्या सुखदुःखात धावून जाणाऱ्या आणि गावाच्या माजी सरपंच होत्या. 2 वर्षापूर्वीच त्यांच्या पतीचं आजारपणाने निधन झालं होतं. अचानक कुटुंबाचा मुख्य आधार केल्यामुळे सुरेखा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण त्यांनी धीर सोडला नाही. त्यांना 2 मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी. या दुःखाच्या काळातही त्या आपल्या मुलांसाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या. घरची शेती सांभाळत त्यांनी मुलांचं संगोपन सुरू ठेवलं होतं. सुरेखा यांच्या गल्लीतच अगदी समोरासमोर प्रकाश आनंद पाटील हा राहत होता. शेजारी शेजारी राहत असल्यामुळे दोन्ही कुटुंबाचे एकमेकांच्या घरात येणं जाणं सुरूच होतं. शेजार धर्मामुळे सुरेखा यांचा प्रकाशवर खूप विश्वास होता. प्रकाशला स्वतःची एक 4 चाकी गाडी खरेदी करायची होती, पण त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. ओळखीची आणि हक्काची व्यक्ती म्हणून त्यांनी सुरेखा यांच्याकडे आर्थिक मदतीची मागणी केली. सुरेखा यांनी शेजारी म्हणून आणि त्यांच्या अडचणीचा विचार करून मोठ्या मनाने मदत करायचं ठरवलं. त्यांनी स्वतःचे तब्बल 8 तोळे सोन्याचे दागिने आणि 3 लाख रुपयांची रोख रक्कम प्रकाशला उसने दिली. ही मदत छोटी नव्हती. सुरेखाने स्वतःचे दागिने गहाण ठेवून प्रकाशला हे पैसे दिले होते. काही महिने व्यवस्थित गेले. प्रकाशने गाडी घेतली, तो फिरवू लागला. पण जेव्हा काही दिवसांनी सुरेखांनी आपले पैसे आणि गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने प्रकाशकडे परत मागण्यास सुरुवात केली, तेव्हा प्रकाशची नियत बदलली. तो पैसे देण्यास सतत टाळाटाळ करू लागला. आज देतो, उद्या देतो, पुढच्या महिन्यात बघू, अशी कारणं तो सांगू लागला. दिवसामागून दिवस चालले होते आणि सुरेखा यांच्या घरची परिस्थिती पाहता त्यांचा पैशासाठीचा तगादा वाढतच गेला. कारण ते दागिने त्यांचे स्वतःचे हक्काचे होते. जेव्हा प्रकाशला समजलं की आता सुरेखा ऐकणार नाही आणि आपल्याला ते पैसे आणि सोनं कोणत्याही परिस्थितीत परत करावंच लागेल, तेव्हा त्याच्या डोक्यात एक अत्यंत क्रूर आणि भयंकर विचार आला. सुरेखांना कायमचंच वाटेतून बाजूला करायचं म्हणजे त्यांचा गेम करायचा. त्या दिवशी जुलै महिन्याची 1 तारीख होती. पावसाचे दिवस होते. प्रकाशने सुरेखा यांना संशय येऊ नये म्हणून एक खोटा प्लॅन आखला. तो सुरेखा यांच्याकडे गेला आणि म्हणाला, सध्या वारीचे दिवस आहेत, आपण पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनात जाऊया. तिथे जाता जाता तुमच्या पैशांचाही काहीतरी मेळ घालतो. देवाच्या दर्शनाचं नाव आणि आपले पैसे परत मिळण्याची आशा यामुळे सुरेखा यांनी जास्त विचार केला नाही. त्या घरच्यांना सांगून प्रकाशच्या कारमध्ये बसल्या. कार शिरगावातून बाहेर पडली. सुरेखांना वाटत होतं की आपण पंढरपूरच्या दिशेने निघालो आहोत, पण प्रकाशच्या डोक्यात भलतंच काहीतरी सुरू होतं. त्याने कार पंढरपूरच्या हायवेला न नेता गावाबाहेर असणाऱ्या लेंडोरी नावाच्या एका निर्जन परिसराकडे वळवली. तिथे एक जनावरांचा गोठा म्हणजे शेड होतं. प्रकाशने गाडी तिथे थांबवली आणि जनावरांना चारा घालण्याचं निमित्त करून तो गाडीतून उतरला. सुरेखा यांना काही समजायच्या आतच त्याने मागून येऊन अचानक त्यांचा गळा आवळला. सुरेखाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रचंड धडपड केली असेल, पण प्रकाशच्या क्रूरतेपुढे त्यांचा काही इलाज चालला नाही. काही मिनिटांतच शिरगावच्या माजी महिला सरपंचाचा श्वास कायमचा थांबला. खून तर झाला, पण आता मृतदेहाचं करायचं काय, हा सर्वात मोठा प्रश्न प्रकाश समोर होता. जर मृतदेह कोल्हापुरात किंवा आसपासच्या जंगलात टाकला तर पोलीस आपल्याला सोडणार नाहीत हे त्याला पक्क ठाऊक होतं. म्हणून त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी एक अतिशय धाडसी आणि थरारक कट रचला. त्याने सुरेखांचा मृतदेह एका गोणीत भरला, म्हणजे पोत्यात भरला. ते पोतं त्याने स्वतःच्याच कारच्या डिक्कीत कोंडलं आणि डिक्की लॉक केली. त्याचा प्लॅन होता की हा मृतदेह कोल्हापूरपासून शेकडो किलोमीटरवर दूर मुंबईच्या समुद्रात नेऊन फेकून द्यायचा, जेणेकरून तो कधीच कोणाला सापडणार नाही. तो कार घेऊन कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने निघाला.
रात्रभर पाऊस पडत होता आणि प्रकाश कार वेगाने पळवत होता. त्याने सातारा, पुणे, लोणावळा पार करत थेट ठाणे जिल्ह्यातील भिवंडी गाठली. कोल्हापूर ते भिवंडी हा अंतर साधारण 350 ते 500 किलोमीटरचा आहे. इतका लांबचा प्रवास डिक्कीत मृतदेह घेऊन त्याने एकट्याने केला. भिवंडी जवळील कशेळी खाडीच्या परिसरात तो पोहोचला. तिथे आल्यावर त्याला एकट्याला कारमधून मृतदेह बाहेर काढून खाडीत फेकण्याची भीती वाटू लागली. त्याला एका मदतीची गरज होती. योगायोगाने भिवंडीच्या याच कशेळी भागात प्रकाशचा सख्खा भाचा संदेश मोरे राहत होता. प्रकाशने गाडी एका बाजूला लावली आणि संदेशला फोन करून तातडीने भेटायला बोलावलं. संदेश तिथे आला तेव्हा प्रकाश पूर्णपणे घाबरलेला होता. त्याला घाम फुटला होता. संदेशने विचारलं, मामा काय झालं? एवढा लांब अचानक कसा आलास आणि एवढा घाबरलास का आहेस? तेव्हा प्रकाशने आजूबाजूला पाहत संदेशला अत्यंत हळू आवाजात सांगितलं, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे रे. गावाकडच्या एका बाईला मी संपवले. तिचा मृतदेह माझ्या गाडीच्या डिक्कीत पोत्यात बांधून आणलाय. मला तो इथे खाडीत फेकायचा आहे. प्लीज मला एवढी मदत कर. मामाच्या तोंडून हे भयानक सत्य ऐकल्यावर संदेशच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचे हातपाय थरथरू लागले. पण संदेश हा एक सुजाण आणि समजूतदारपणे तरुण होता. त्याने विचार केला की जर मी आत्ता नकार दिला किंवा आरडाओरड केली तर मामा माझ्यावरही हल्ला करू शकतो किंवा इथून पळून जाऊ शकतो. म्हणून संदेशने प्रचंड प्रसंगावधान राखलं. त्याने मामाला शांत केलं आणि म्हणाला, हो मामा, घाबरू नकोस. आपण करूया काहीतरी व्यवस्था. तू 2 मिनिटं इथेच थांब. मी बघून येतो खाडीकडे कोणी आहे का. असं सांगून संदेश तिथून थोडा लांब गेला. त्याने खिशातून फोन काढला आणि थेट भिवंडीच्या नारपोली पोलीस स्टेशनला फोन लावला. त्याने पोलिसांना अत्यंत घाईघाईत सर्व प्रकार सांगितला की माझा मामा कोल्हापूरहून एका महिलेचा खून करून मृतदेह डिकीत आणला आहे आणि तो खाडीत फेकण्याच्या तयारीत आहे. तुम्ही लगेच या. नारपोली पोलीस स्टेशनच्या तत्कालीन गुन्हा शोध पथकाला हा फोन आला आणि पोलिसांनी एका सेकंदाचाही विलंब न करता सरकारी गाड्या घटनास्थळाकडे रवाना केल्या. काही मिनिटातच पोलिसांच्या गाड्या सायरन न वाजवता कशेळी खाडी परिसरात पोहोचल्या. प्रकाश गाडीजवळच उभा राहून भाच्याची वाट पाहत होता. इतक्यात पोलिसांनी त्याच्या गाडीला चारी बाजूंनी वेढा घातला. प्रकाशला काय होते हे समजायच्या आतच पोलिसांनी त्याला पकडलं. पोलिसांनी जेव्हा कारची डिक्की उघडून पाहिली तेव्हा आतमध्ये गोणीत बांधलेला एका 50 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी तात्काळ प्रकाश पाटील यांच्या मुष्क्या आवळल्या आणि त्याला बेड्या ठोकल्या. अशा प्रकारे एका सतर्क भाच्यामुळे या भयानक हत्येचा आंतरजिल्हा थरार उघडकीस आला. सुरुवातीला आरोपी प्रकाशने पोलिसांना सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला की सुरेखा ह्या त्याच्यावर लग्नासाठी वारंवार दबाव आणत होत्या, म्हणून त्याने रागाच्या भरात हा खून केला. पण जेव्हा ही बातमी कोल्हापुरात सुरेखा यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली तेव्हा कुटुंबियांना मोठा धक्का बसला. सुरेखा यांचा मुलगा शुभम आणि नातेवाईकांनी थेट कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पाल यांची भेट घेतली. त्यांनी पोलिसांसमोर खरा संशय व्यक्त केला. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार हा खून कोणत्याही अनैतिक संबंधातून किंवा लग्नाच्या दबावातून झालेला नाही, तर हा संपूर्ण कट आर्थिक व्यवहारातून आणि पैशांच्या हव्यासापोटी रचला गेला होता. सुरेखा यांनी दिलेले दागिने आणि लाखो रुपये प्रकाशला परत करायचे नव्हते, म्हणूनच त्याने हा कट केला. कुटुंबियांनी पोलिसांकडे आणखी एक गंभीर आरोप केला की गुन्ह्यात प्रकाश हा एकटा असू शकत नाही. जेव्हा सुरेखा घरातून निघाल्या तेव्हा प्रकाशच्या कुटुंबातील इतर व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद होत्या. घटनेच्या दिवशी आरोपीच्या पत्नीने आणि आईने सुरेखा यांना शेतात किंवा विशिष्ट ठिकाणी बोलवण्यासाठी वारंवार फोन केले होते, असा दावा कुटुंबियांनी केला. त्यामुळे या संपूर्ण कटात प्रकाशच्या कुटुंबाचाही हात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आणि या दृष्टीने तपास करण्याची मागणी केली आहे. पण पतीच्या निधनानंतर कुटुंबाला खंबीरपणे सावरणारी एक आई आणि गावचा एक आदरयुक्त चेहरा असणाऱ्या सुरेखा न्यारे
यांचा एका नराधमाच्या पैशांच्या हव्यासा पोटी असा करुण अंत झाला. अशा या माणसाला कोणती शिक्षा मिळायला हवी? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.